या उसके बारे में बताइए तो। अच्छा रहा प्रोग्राम। सम्मेलन आनंद राउत यहाँ पे आए थे किनवट पे। दुर्गा देवी मैदान पे जो प्रोग्राम हुआ, राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले उनकी जयंती महोत्सव के हिसाब से वो आए थे। तो आनंद राउत अभी इधर ही है। इंतज़ार था कि आज जो प्रोग्राम है जिजाऊ माता का, सावित्रीबाई फुले का, आज बहुत ज़्यादा अच्छा लोगों के साथ प्रोग्राम किया गया है, तो इसके बारे में क्या कहना चाहते हैं? नमस्कार। आज खरं तर या किनवटमध्ये येताना मला फार आनंद झालेला आहे। महत्त्वाचं म्हणजे आऊसाहेब जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती आणि त्या जयंतीनिमित्त खऱ्या अर्थानं मला आणि माझे मोठे भाऊ विनायकदादा पवार यांना सुद्धा निमंत्रित केलं। मला फार आनंद झाला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो महापुरुषांच्या विचारांचा जागर आज झालेला आहे, यामध्ये किनवटच्या लोकांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो। कारण त्यांची जी दाद आहे आणि जे त्यांच्या काळजामध्ये परिवर्तनाचं बीज आहे, मला असं वाटतं की ती फार आनंददायी आहे आणि हे असे कार्यक्रम हे समाजामध्ये होणं फार गरजेचं आहे। मी माझ्या परीने जे बोललो ते सर्व धर्म समभाव या विषयावर बोललेलो आहे, पण मला आनंद याचा झाला की मी इथं स्टेजवर उभं राहिलो त्यावेळेमध्ये मला प्रत्येक जाती धर्माचा एक माणूस स्टेजवर दिसला। याचा अर्थ तुमच्या किनवटमध्ये जात धर्म पंथ पक्ष लिंग वर्ण भेद सीमा प्रांताच्या पलीकडे जाऊन खरा भारत खऱ्या अर्थानं वास्तव्यास आहे, याचा मला प्रचंड आनंद आहे। आणि कसा या पृथ्वी तलावर आदिमानवाला लागलेला शोध म्हणजे अग्नीचा शोध होता। अन्न शिजवण्यासाठी शिजवून ते खाण्यासाठी दगडाला दगड घातला की टिंग्या पडतात, आग लागते, वनवा पेटतो। आणि असे गाढवं समाजातले हे जाती धर्मात भांडणं लावण्याचं काम करतात। जे जाती धर्मात भांडणं लावतात हे असे गाढवं असतात। त्या गाढवाला सुद्धा पडलेला आहे। त्याच्यामुळं जाती धर्मात कधीही भांडणं करू नका आणि आपला धर्म हा मानवता आहे। महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांनी एकच सांगितलं की माणूस केंद्रस्थानी आहे। मला त्याचा फार आनंद झालेला आहे आणि महाराष्ट्रभर भारतभर आम्ही ही क्रांतीची मशाल खऱ्या अर्थानं तेवत ठेवण्याचं काम करत आहे। आणि माझी जी कविता आहेत, माझ्या सगळ्या कविता ह्या समाज प्रबोधनाचं काम करत आहेत। माझी जी कविता आहे मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, आज लोकांच्या डोळ्यामध्ये आलेलं पाणी माझ्या लक्षात आलं। हा समाज जितका प्रबोधनकारी विचारांना खऱ्या अर्थानं मानतो तितकाच तो संवेदनशील सुद्धा आहे। डोळ्यामध्ये पाणीसुद्धा आलेलं आहे। त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रासाठी, जगातल्या लोकांसाठी तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं मित्रत्व, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा। धन्यवाद किनवटकर, धन्यवाद।